तर नमस्कार मित्रांनो, कशा आहात? मजेत ना? तर तुमच्या लाडक्या भावाच्या चॅनलमध्ये आतिश ब्लॉग ऑफिशियल मध्ये तुमचं सहर्ष स्वागत आहे. आणि तर तुम्हाला वाटत असेल मित्रांनो, हा सकाळ सकाळी कुठे चाललाय? तर मी चाललोय देवदर्शनाने रोड ट्रिपला. तर तुमच्या सर्वांचं स्वागत आहे आपल्या ब्लॉग मध्ये. आणि चला मित्रांनो, गणपती बाप्पा मोरया. तर आपण आपली रोड ट्रिप करूया आणि चला भेटू पुढच्या स्टॉपला. मित्रांनो बघा हा व्ह्यू. आणि आम्ही आता आहे नाशिक हायवेला आणि आम्ही चाललोय आता वणीला. तर तुमचा भाव पुण्यापासून एक झट ड्राईव्ह करतोय. आता 100 किलोमीटरवर आलोय मी. आपला विषय हार्ड आहे, तुम्हाला पण माहिती आहे तुमच्या भावाचा विषय हार्ड आहे. आणि तुम्ही हे बघू शकता. आणि हा बघा आदित्य एकटा बसलाय पण म्हणत नाही मी ड्राईव्ह करतो हे ते नाही. आता करणार आहे पुढे. त्याला फक्त हायवेला गाडी चालवायला लागते. फक्त हायवेला चालवत होतो आणि ट्रॅफिक मध्ये मला देतो चालवायला. तर मित्रांनो आम्ही थांबलोय पेट्रोल पंपावर. गाडीत पेट्रोल भरायचंय. मस्त पेट्रोल भरले. हे बघू शकता तुम्ही पेट्रोल भरले. हा पंप तुम्ही कधी आलाय का सांगा. इथं नाशिक रोडला आळे फाट्याच्या पुढे आहे. आणि त्यानंतर आपण मस्त पुढे जायचं, नाश्ता करायचा. आता पेट्रोल टाकले, नाश्ता करून मग परत आपल्या रोड ट्रिपला सुरुवात करायची. आणि आता हे बघा तुमचा आदित्य घेतो गाडी पुढं मस्त की. आता मी तुला रोड ट्रिपला रोडला फिरायला खूप छान. आणि आपण आता जाणार आहे वणीला. तर कसं वाटतं तुला वणी नंतर शिर्डी? कसं वाटतं तुला? काय वाटतं? खूप एन्जॉय येतोय, खूप मजा येते. रोड ट्रिपला कसं वाटतं? एवढ्या लांब जायचं आपल्याला फोर व्हीलर मधून. ऊन खूप लागतंय सकाळी. आता उन्हाचे दिवस आहेत तर लागणार. झालं सकाळी उठायचं पण हा उठलाच नाही. उन्हाचे दिवस आहेत म्हणल्यावर आता ऊन तर लागणार. पण आता एन्जॉय करायचं आणि रोड ट्रिप करायचं म्हणल्यावर तर फिरायला तर पाहिजे. नेक्स्ट ट्रिपला चला घे गाडी आता तू. मी बसतो आता साईडला. चला मम्मी चला बसा, जाऊया आता आपण. बस चल. हे बघू शकता मित्रांनो, आता आम्ही थांबलोय हायवेला आणि नाश्ता करायला. हे आहे आपलं साई कृपा रेस्टॉरंट. कधी तुम्ही नाशिकला जात असाल तर इथे थांबला असाल तर मला कमेंटमध्ये नक्की सांगा. खूप सुंदर हॉटेल आहे. आणि आता इथे नाश्ता करायचा आणि नाश्ता करून रोड ट्रिप करायचं. तुम्हाला तर माहिती आहे रोड ट्रिप करायला किती एन्जॉय येतो. त्यात तुम्हाला सांगायची गरजच नाही की रोड ट्रिपला किती एन्जॉय असतो. विषयच भारी असतो. बघू शकतो हॉटेल. त्यासाठी ऑर्डर केली मिसळ, चीज डोसा आणि उत्तप्पा. आदित्यला आमच्या दरवेळी मिसळ खायची असते आणि या बारीने पण त्याला मिसळ आवडलेली नाहीये. जे दुसरे ऑर्डर करतात ते त्याला खूप आवडते, त्याचा विषय. आणि तुमच्या भावाने ऑर्डर केले दहीवडा, पण आपली ऑर्डर चालेल नाही अजून. आपण आदित्यची मिसळ खातोय, मम्मीच्या ह्याच्यातला डोसा. आपण ऑर्डर केले दहीवडा. आपली ऑर्डर आत्ता आली आणि तुम्ही सर्व या दहीवडा खायला. पहिलं दही खाऊ आपण. मी उन्हाळा खूप आहे आणि त्यामुळे दहीवडा ऑर्डर केला. कारण दही थंड असतं ना आणि उन्हामुळे आपल्याला कोणती गोष्ट खाऊन त्रास नाही झाला पाहिजे. त्यामुळे आपण थंड खाण्यासाठी दहीवडा ऑर्डर केला. आणि मला आवडतं पण, फेवरेट डिश आहे दहीवडा. या खायला तुम्ही पण. हा हा उत्तम टेस्ट, अप्रतिम. नाश्ता झाला, बिल पेड केलं आणि एक आता बिस्लरीचा बॉक्स घेतलाय. ताण लागतं ना. आता उचलायचा बिस्लरीचा बॉक्स, घेऊन जायचा गाडीत ठेवायचा बिस्लरीचा बॉक्स. गाडी बाहेरचं पाणी नाही ना पित, बिस्लरीच पिले पाहिजे. विशुपत बॉक्स पडला, बॉक्स पडला माझ्याकडनं. मित्रांनो आता आम्ही थांबलो टोल नाक्यावर. आम्ही जाणार होतो वणीला डायरेक्ट, पण आता आमचा प्लॅन चालू झालाय. आता आम्ही त्र्यंबकेश्वर जाणार आणि तिथून वणीला जाणार. आणि हे सांगा तुम्ही खाल्लंय का? कसं लागतं? मस्त लागतं ना. मला खूप आवडतं म्हणून मी घेतलं आत्ता खाण्यासाठी. आणि आता मला मम्मीचं खूप डोकं दुखतं त्यामुळे गोळी हवे. मम्मीला मेडिसिन द्यायची. ओपन कर ना, डिक्की ओपन कर. हे बघू शकता पाठीमागं टोल नाका आहे. टोल नाक्याला थांबलोय. मम्मीचं खूप डोकं दुखतं त्यामुळं मेडिसिन देण्यासाठी. बॅगमध्ये लॅपटॉप पण सगळं घेतलाय. मूवी बघायला लागतो. तुम्हाला तर माहिती आहे, तुम्ही पण बघत असाल, मी पण बघतो, मूवी बघतो.
तर मित्रांनो आम्ही आता गाडी पार्क करून आता आम्ही पोचलो त्र्यंबकेश्वरला. तर तुम्हाला दाखवतो मेन प्रवेशद्वार. हे बघू शकता तुम्ही, दिसतंय का? हे दार आहे मेन. तुम्ही लावले का मित्रांनो असं कधी त्र्यंबकेश्वरला येऊन किंवा कोणत्याही महादेवाच्या मंदिरात जाऊन हे लावण्याला कसं वाटतं? छान. लोकांनी आता टिक्का लावून मस्तपैकी चाललोय मेन डोअरच्या दर्शनाला. तुम्हाला दाखवतो मी मेन डोअर आणि जी त्र्यंबकेश्वरची कमान आहे तिथं. माझी मम्मी आणि चालले. बाय बाय. आदित्य, ए आदित्य, आमची तिघांची फॅमिली आम्ही आलोय त्र्यंबकेश्वरला. हे बघू शकतो मित्रांनो. दर्शन झाले. आता दर्शनून आता आम्ही निघालोय वणीसाठी आणि खूप ड्राईव्ह केलं सकाळपासून. एवढा कंटाळा आलाय ना. आता आदित्यला गाडी चालवायला दिली. मी निवांत आता एक स्लिप मोड ऑन करणार आहे माझी, कारण मला खूप कंटाळा आलाय आणि एवढी गर्दी होती लाईनला थांबून. खूप कंटाळा आलाय आणि सकाळपासून अजून फक्त नाश्ता केला, जेवण तर केलेलं नाही अजून, कारण तुम्हाला माहिती आहे घरातली देवदर्शन मग जेवण. आता भेटू वणीला निघालोय आता सप्तशृंगीला. तिथं जाऊन भेटू. बघा खतरनाक आहे. सप्तशृंगी देवीच्या टेम्पलकडे जाताना हा घाट आहे. तिथे मस्त वाटतं घाट. व्ह्यू मस्त आहे. व्ह्यू बघू शकता तुम्ही कसा आहे. बघू शकता तुम्ही मित्रांनो. आम्ही आता रोपवेतून वर चाललोय मंदिराकडे आणि हा व्ह्यू बघा. आता तुम्ही जसं आम्ही वर जाऊ तसं तुम्हाला व्ह्यू दिसेल. बघू शकता तुम्ही. हे पण बघा व्ह्यू बघा. फक्त क्वालिटी व्ह्यू आहे. विषय हा आहे. आता देवीचं दर्शन घेणार. मस्त. वा वा काय व्ह्यू आहे. क्वालिटी. हे बघू शकता दुसरं रोपवे. वा सो नाईस, सो ब्युटिफुल. मम्मी कसं वाटतंय रोपवेने फिरायला? छान वाटतंय. मजा येते ना? पोचलो आपण. तुला भीती वाटत होती पण पोचलो आपण आता मित्रांनो. आता आम्ही आलो मंदिरामध्ये आणि आता लाईननी दर्शन घेणार आणि बघू शकता व्ह्यूज बघा. व्ह्यू बघा फक्त तुम्ही. 3.5 पीठातलं एक पीठ आहे. तुम्हाला माहीतच असेल, सांगायची काही गरजच नाही, कारण 3.5 पीठातलं हा एक पीठ आहे. बघू शकतो मित्रांनो 3.5 पीठातलं एक पीठ. हे बघा व्ह्यूज बघा. खतरनाक व्ह्यू आहे आणि हे पायऱ्यावरून यायचं आहे. पायऱ्यावरून यायचं पण किती मस्त आणि सुंदर केले. आणि हे गाव आहे छोटंसं आणि इथून असा रोपवे आहे. पायऱ्या व्ह्यू बघा. खतरनाक व्ह्यू आहे. हे बघा मस्त असा डोंगर आणि व्ह्यू खतरनाक. मित्रांनो खूप सुंदर दर्शन झालं आणि देवीला असं समोरून बघितलं तर मन एवढं प्रसन्न झाले. आणि इथलं जर व्ह्यू बघता तुम्ही तर तुम्हाला खूप आवडला असेल. आणि मला तर इथून निघूनच वाटत नाही आहे, जाऊच वाटत नाही आहे, पण काय करायचं, जावं तर लागणार. आणि दर्शन झालं खूप मस्त. मग आता निघालो आम्ही शिर्डीच्या वाटेला. आता जाणार आम्ही शिर्डीला. हे बघा इथं वरती मंदिर आहे देवीचं आणि आम्ही आता खाली आलो आहे आणि आता आम्ही निघालो आहे. आणि हे बघा स्ट्रॉबेरी घेतली आता खायला. बघा स्ट्रॉबेरी मस्त आहे. तुम्हाला आवडते की नाही सांगा.
बाय बाय, भेटू आता जेवायला. तर मित्रांनो, मी शिर्डीमध्ये पोचलो आता. आणि तुम्हाला वाटलं असेल की मी व्हिडिओ का केला नाही, कारण घरातले सगळे झोपी गेले होते, त्यामुळे मी पूर्ण रोड ड्राईव्ह करायला लागली आणि खूप कंटाळा आला आहे. आणि आता आम्ही शिर्डीमध्ये पोचून जिथं आपण हॉटेल बुक केलं होतं तिथं आलो, फ्रेश झालो, कपडे चेंज केली आणि म्हटलं आता व्हिडिओ करूया. खूप कंटाळा आला आहे. मी पण झोपतो आता, तुम्ही पण झोपा आणि आपल्या व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. आणि तुम्हाला पार्ट 2 मध्ये दिसेल शिर्डी आणि शनी शिंगणापूर प्लस रोड ट्रिप. त्यामुळे तुम्ही आपले ब्लॉग कंटिन्यू करा. थँक्यू, बाय बाय, गुड नाईट, टेक केअर.